तर बॉलिंग मार्कवरती मात्र आपण संदीप मेटकरी याला बघतोय. अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक तो हाताळेल आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी रनअप निवडतोय. बॉलिंग मार्क्ससाठी मात्र नक्कीच आपण त्यांना पाहतोय. संजय मल्होत्रा सर यांचा इशारा मात्र या मॅचला सुरू करण्यासाठीचा ग्रीन सिग्नल दर्शवला गेलाय. संदीप मेटकरी पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईकवर आहे मात्र शाहरुख. संदीप याचा पहिला चेंडू शाहरुखला मात्र या ठिकाणी नक्कीच खेळताना आपण पाहिलं. जाऊन दिलं होतं चेंडूला यष्टीरक्षकाच्या दिशेने. एक फेअर डिलिव्हरी घोषित करतायत पंच. कुठेतरी थोडंसं वळले होते परंतु नंतर मग बारीक पडताळणी केली चेंडूची आणि हा निर्धाव चेंडू घोषित केलाय. एक फेअर डिलिव्हरी येते गोलंदाज संदीप मेटकरीच्या गोलंदाजीतून. या वेळेला चांगला फटका कट करताय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट मधून मात्र पॉइंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल धाव घेतली गेली शाहरुख आणि कौस्तुभ कांबळेच्या जोडीकडून. बॅकअपसाठी मात्र फिल्डर उपस्थित संदीप मेटकरी. पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू आला आणि त्यानंतर मात्र ही सिंगल धाव एक एकेरी धाव तो खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर येते. नवीन मॅचची सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी आणि त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट्स क्लब हिंगणगाव या दोन संघांमध्ये चालू झालेली या स्पर्धेतली आजच्या पहिल्या दिवसातली दुसरी मॅच आपण बघतोय. कव्हर पॉइंट क्षेत्रातून मात्र एक धाव खर्च केल्यानंतर संदीप मेटकरी पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतायत आणि आतल्या खेळाडूला बाहेर पाठवलं, बाहेरच्या खेळाडूला आत आणलंय. असं मात्र हे नवीन क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप मेटकरीच्या पुढील चेंडूसाठी मात्र बॉलिंग मार्क वरतून तो सज्ज झालाय. स्ट्राईकवर असेल कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्या. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाऊन निघून चेंडू मात्र विकेट किपरकडे चाललाय. पंच संजय मल्होत्रा यांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव येईल संदीप मेटकरीच्या गोलंदाजीतली. 2 चेंडू त्याने पूर्ण केले ज्यामध्ये एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव तो खर्च करताना पाहायला मिळाला. या वेळेला अतिरिक्त धाव येते. यावेळेला एक वेगवान चेंडू, तेज तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा वेग या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला संदीप मेटकरींना. खूप चांगलं व्हेरिएशन. स्विंग याने मिस होतोय, विकेट किपरकडे जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू संदीप मेटकरीच्या गोलंदाजीतला. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, यष्ट्यांचा वेग, दांडी गुल, त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. कौस्तुभ कांबळेच्या विकेटचा पतन. त्रिफळाची होतोय कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्या. पहिला झटका. जसा हा विकेट पडेल जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. बघत आहोत संदीप मेटकरीचं पहिलं षटक या ठिकाणी मात्र समाप्त होताना कुठेतरी पाहायला मिळतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र जर आपण पाहिली तर अवघ्या आणि अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती असलेल्या आपण पाहतोय. चांगली सुरुवात गोलंदाज संदीप मेटकरीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. कवठे महाकाली साखर कारखान्याच्या मैदानावरती या चालू असलेल्या स्पर्धेचं दैदिप्यमान देखणं आणि दिमागदार शिस्तबद्ध आयोजन आमदार चषक 2022 च्या माध्यमातून एसपी ग्रुप आयोजित आमदार चषक 2022 आपण बघतोय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जर आपण पाहिला तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पार पडला. युवकांचे नेतृत्व, एक युवकांच्या गळ्यात ताईत बनलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके रोहित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर मात्र स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनीय मॅच मध्ये एका स्थानिक संघाला मात्र हार पत्करावी लागते. सनी स्पोर्ट्स कवठे महाकाळ हा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत ठरतोय. त्या मॅचचा विजेता मात्र राहिला तो शिवकृपा स्पोर्ट्स क्लब गव्हाण आणि त्यानंतर मात्र नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये संदीप मेटकरीने खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केले. एक विकेट पटकावली ती कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्याच्या स्वरूपातली आणि अवघ्या 3 धावा त्याने खर्च केलेत. नवीन गोलंदाजीसाठी मात्र बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आपण बघू शकता रणवीर सावंत याला ओव्हर नंबर 2 साठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज आहे. स्ट्राईकर आहे पापू लोंडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, बॅटची कट घेतली. चेंडू मात्र फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
रणवीर सावंतचा एक वेगवान चेंडूच्या वेगाचा मात्र पुरेपूर फायदा फलंदाजाने उचललाय. ज्या वेगाने मात्र बॅट भिरकावली, बॅटची कड घेतात चेंडू मात्र वन बाउंस सीमा पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी हा चौकार आलाय. रणवीर सावंतचा पुढील चेंडू. या वेळेला बॉटमहँडचा वापर करण्याचा प्रयत्न, खोलवर पद्धतीचा चेंडू, अगदी बुंद्यावर मारा केला होता, गोटावर मारा केला होता. टोक क्रशिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या टोक क्रशर बॉलवर मात्र एक धाव जरूर येताना दिसते. लेगबाईचा इशारा पंच दर्शवत आहेत. लेगबाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलकावर एका धावेची वाढ होते. धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा आता मात्र असतील त्या 9 धावा. दोन धावा धावून काढलेले आहेत या लेगबाईच्या स्वरूपातल्या आणि त्यानंतर मात्र संघाचं धावफलक जे आहे ते 9 धावांवरती. पहिल्या ओव्हरमधून 3 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती रणवीर सावंतने चौकार या ठिकाणी खर्च केला होता आणि त्यानंतर लेगबाईच्या स्वरूपातल्या 2 धावा. अशा पद्धतीने मात्र एकूण 9 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न करतायत बापू लोंढे. एक आपटलेला बॉल आपण पाहिलाय, ज्यावर मात्र पंच संजय मल्होत्रा हे मात्र गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी देतील. यानंतर मात्र बॉल आपण आपटू शकत नाही. यानंतर मात्र अतिरिक्त उसळी भरलेला जर चेंडू तुम्ही हाताळला तर कुठेतरी नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतील आणि कुठेतरी गोलंदाजाला मग गोलंदाजीपासून थांबावं सुद्धा लागेल. रणवीर सावंत पुढील चेंडूसाठी सज्ज. स्ट्राईकवर आहे बापू लोंढे. या वेळेला पुन्हा एकदा बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक केलं जाते चेंडूला. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर तैनात. एक सिंगल धाव घेतली जाते बापू लोंढेच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट होते. एक सिंगल धाव आल्यानंतर संघाच्या धावफलकावर आणखीन एका धावेची भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर शाहरुख येतो. एक आयकॉन खेळाडू म्हणून शाहरुखची वर्णी लागली आहे ती इचलकरंजीवरून आज मात्र कवठे महाकाळ नगरीत तो दाखल झालाय आणि आज आपण त्याला खेळताना बघतोय. ते मात्र आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाच्या माध्यमातून. या वेळेला स्ट्राईकवर आहे रणवीर सावंत. बॉलिंग मार्क वरती एक लांबडा रनअप घेऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 18 ते 20 पावलांचा रनअप. लांब पल्ल्याचा गोलंदाज. या वेळेला मिस टाइम फटका. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर उपस्थित. थांबवलंय बापू लोंढेला शाहरुखने. निर्धाव चेंडून मात्र या चेंडूची सांगता होईल. चेंडू झालेले होते या ओव्हर मधले 4. आता हा 5वा चेंडू मात्र निर्धावरित्या पूर्ण केला. शेवटचा एक बॉल मात्र रणवीर सावंत याच्या गोलंदाजीतला शिल्लक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत पंचांच्या डाव्या बाजूने. कॅमेरामॅन कडून हायवे एंड कडून गोलंदाजी करताना आपण रणवीर सावंतला बघतोय. स्ट्रायपर आयकॉन खेळाडू म्हणून शाहरुख. त्याच्या जोडीला मात्र बापू लोंढे. आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम फटका समोरच्या दिशेने केलाय. डाऊन द ग्राउंड. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. लॉंग ऑन मधून या ठिकाणी थ्रो येतोय. तोपर्यंत एक धाव शाहरुख आणि बापूच्या जोडीकडून घेतली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तितकाच चांगला फटका येतोय शेवटच्या चेंडूवरती. एकेरी धाव देऊन जाईल शेवटच्या चेंडूवरती रणवीर सावंत. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचते या एकेरी धावेसोबत डबल अंकामध्ये. 1/1 11 धावा. 11 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. पहिल्या ओव्हर मधून अवघ्या 3 धावा आल्या होत्या. या ओव्हर मधून एकूण रणवीर सावंतने 8 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक चौकार, एक दुहेरी धावेचा फटका आणि 2 सिंगल आलेत. अशा पद्धतीने मात्र या ओव्हरची होते समाप्ती. 2 निर्धाव चेंडू सुद्धा या ओव्हर मध्ये रणवीर सावंतने हाताळले आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावा करत मात्र ओव्हरची तो समाप्ती करतोय. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली 11 एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर शाहरुख आणि त्याच्या जोडीला मात्र कौस्तुभ कांबळे म्हणजे गोल्याला आपण पाहिलं होतं, परंतु गोल्याला माघारी परतावून लावलं ते पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर मात्र रणवीर सावंतची ही महागडी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी 6 चेंडूंमध्ये 8 धावा तो खर्च करताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर कंपॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर दुसरं षटक थोडंसं महागड आहे, कारण पहिल्या ओव्हर मधून अवघ्या 3 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हर मधून 8 धावा येत आहेत. बॉलिंग मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, तो म्हणजेच ऋषिकेश शिंदे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर ते षटक मात्र हाताळलं होतं गोलंदाज संदीप मेटकरी आणि दुसरं षटक हाताळलं ते मात्र रणवीर सावंत यांनी. तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र ऋषिकेश शिंदे बॉलिंग मार्कवर त्याला प्राचारण केलं जाते. आणि दरम्यान सन्माननीय महेश भाऊ पाटील यांचं मैदानामध्ये आगमन होते. तर महेश भाऊ, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. अराउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय अलॉंग विथ द कार्पेट. 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आमदार चषक चौकार येतोय शाहरुखच्या बॅटमधून.
नवीन ओव्हरची सुरुवात ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं चौकारासोबत शाहरुखने, खूप चांगला फटका, खूप चांगलं एक्झिक्युशन, फुल टॉस बॉल मिळाला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द पेन्स. 4 धावांसाठी हा चौकार आलाय शाहरुखच्या बॅटमधून. 4 धावांसोबत धावफलक 15 धावांवर जाऊन पोहोचतंय आणि गोलंदाजी सुरुवात करत असतानाच या ठिकाणी एक चौकार खर्च केला तो गोलंदाज ऋषिकेश शिंदेने. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, यावेळेला लोअर फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल करतोय फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव घेतली वेगानं, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही, थ्रो तितकासा चांगला जात नाहीये, परंतु एक धाव तर जरूर येते या चेंडूवरती. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाजांनी समाधान मानलंय. एका बाजूला मात्र बापू लोंढे आणि त्याच्या जोडीला शाहरुख, अशी 2 फलंदाजांची जोडी ज्या ठिकाणी फलंदाज क्रमांक 2 आणि फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. एक सिंगल धाव, धावफलकावरती धावा आहेत त्या 16. तिसरं षटक प्रगतीपथावर येते. 5 षटकांचा सामना आहे. यावेळेला हवेमध्ये फटका केलाय वाईडिश लॉंग ऑन रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग आसमानी गगनचुंबी आमदार चषक षटकार येतोय बापू लोंढेच्या बॅटमधून. हात खोलतोय, आपल्या बॅटचा फेस ओपन करतोय. ही एक महागडी ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी 3 चेंडूंचा अवघा खेळ पूर्ण झालाय आणि 3 चेंडूंवरती 11 धावा ऋषिकेश शिंदेने खर्च केले, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय तो बापू लोंढेच्या बॅटमधून. फिल्डिंग मध्ये थोडासा या ठिकाणी बदल करतील. आता मात्र लॉंग ऑफ लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात केलाय, ज्यामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईन वरती सुद्धा एक फिल्डर तैनात. अशा पद्धतीने मात्र बाउंड्री लाईन सजवली गेली आहे. डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग मधून एक फिल्डर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन, एक विकेट कीपर, अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग सजवली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर उपस्थित, पॉइंट मध्ये खेळाडू तैनात केलाय. यावेळेला स्विच इट, जबरदस्त फटका, यावेळेला खूप चांगला एक्झिक्युशन आणि एलिव्हेशन मिळतंय चेंडूला, खूप चांगलं इम्प्रोव्हाइजमेंट आणि मग हा चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी आणखीन एक षटकार बापू लोंढेच्या बॅटमधून. एक कलात्मक बॅटिंग, एक कलात्मक फटका, 6 धावांसाठी षटकार. सद्दाम भाई, आपण कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. यावेळेला स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका, कॅच हातातून निसटते. एक सिंगल धाव बापू लोंढेच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ताकद पुरेशी लागली नव्हती. बापू लोंढे या फटक्यानंतर थोडासा स्वतःवर नाराज आहे. एक सिंगल धाव जरूर येते. एकेरी धावेसोबत संघाचं धावफलक मात्र पुढे सरकते ते 29 धावांवरती. यानंतर यावेळेला शाहरुखच्या बॅटमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना जो आपण बघणार आहोत, अचानक मित्रमंडळ बोरगाव विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलेटी यांच्यामध्ये ही यानंतरची मॅच असेल. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करतोय. अचानक मित्रमंडळ बोरगाव आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोलेटी दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण पुढील मॅचच्या टॉस साठी यायचे. दरम्यान हा चौकार आल्यानंतर संघाचं धावफलक जे आहे ते 33 धावांवर जाऊन पोहोचतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि हे तिसरं षटक आहे ते खूप महागड असं षटक आपण पाहतोय, ज्यामधून ऋषिकेश शिंदे याने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती मात्र ऋषिकेश शिंदेच्या गोलंदाजीवरती बापू लोंढेने मात्र 2 षटकार ठोकले. 5वा चेंडू सिंगल आलाय आणि 6व्या चेंडूवरती एक चौकार येतोय. अशा पद्धतीने मात्र जर आपण पाहिलं तर 6-6, 12-4, 16, 1, 17, 1, 18, 22 धावा या ओव्हर मध्ये खर्च करताना ऋषिकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय.
22 धावा आल्यानंतर संघाचा धावफलक 33 धावांवरती पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 11, ज्यामध्ये आपण 3 धावा पहिल्या ओव्हरमधून, 8 धावा दुसऱ्या ओव्हरमधून, अशा पद्धतीने मात्र पहिल्या 2 ओव्हरमधून 11 धावा आल्यानंतर हे तिसरं षटक मात्र महागड असं ठरलेलं षटक, ज्यामधून 22 धावा आल्या आणि संघाचा एकूण धावफलक जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांवरती. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावर उपस्थित मान्यवर स्पर्धेचे आयोजक महेश भाऊ पाटील, त्याचबरोबर शेरखान पठाण, इसा सावनूरकर आणि त्याचबरोबर रवी भाऊ माने यांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. यानंतर अचानक मित्रमंडळ बोरगाव आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी या 2 संघांमध्ये सामना असेल. तर दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करतोय की पुढील मॅचच्या टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. बॉलिंग मार्क वरती संदीप मेटकरी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळतोय. यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा मात्र यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न बापू लोंढेने केला. चेंडूला बॅटवर मात्र फुल टॉस रित्या घेतलं होतं. तितकंसं चांगलं टायमिंग नाहीये. फटका यावेळेला थोडासा फसलेला दिसला, परंतु जातोय मात्र तो फटका पॉइंट क्षेत्राच्या दिशेने, ज्यावर एक धाव घेतली बापू लोंढे आणि शाहरुखने. चांगली सुरुवात या ओव्हरची होताना दिसते. एक सिंगल रन पहिल्या चेंडूवरती घेतला जातोय संदीप मेटकरीच्या गोलंदाजीवरती. यावेळेला आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल बॅटची कडा घेत मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. जमिनी लगतचा फटका, ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, परंतु मिसफील्ड त्या ठिकाणी झाले आणि हा बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी एक चौकार यावेळेला मात्र शाहरुखच्या बॅटमधून.
खर्च किए। तीसरा ओवर बहुत ही महंगा था ऋषिकेश शिंदे का, जहां पर 2 छक्के 2 चौकों और 2 डबल के साथ 22 रन खर्च करते हुए संदीप ऋषिकेश शिंदे वहां पर नजर आए थे, जहां पर 3 ओवर के बाद टीम का स्कोर जो था वो 33 रनों पर। और संदीप मेटकरी इस ओवर में अगर देखा जाए तो कुल मिलाकर अगर उनका स्कोर देखा जाए तो 19 रन उन्होंने खर्च किए और टीम के स्कोर को लेकर पहुंचे 52 रनों पर 2 बल्लेबाज, जहां पर एक तरफ शाहरुख जो आइकॉन खिलाड़ी के तौर पर आर्यन स्पोर्ट्स हिंगनगांव टीम द्वारा खेलते हुए नजर आ रहे हैं, और उनके साथ बापू लोंडे एक जबरदस्त बल्लेबाजी का प्रात्यक्षिक किया, जहां पर बापू लोंडे के बल्ले से 3 छक्के 1 चौका 1 डबल और 3 सिंगल आए, और शाहरुख के बल्ले से अगर देखा जाए तो 3 चौके 1 छक्का 4 सिंगल आते हुए इस बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी कमाली बल्लेबाजी यहां पर करते हुए अपने टीम को लेकर पहुंचा है 52 रनों पर। 13 रन प्रति ओवर के औसत के साथ अब बल्लेबाजी, आखिरी ओवर का खेल यहां पर बचा हुआ इस इनिंग का, और आखिरी ओवर के लिए बॉलिंग मार्क पर हम देखेंगे बॉलिंग के लिए तैयार कौन है। मैन फ्रॉम कुरुडवाड़ी सोलापुर श्रीकांत कोत बॉलिंग मार्क पर आखिरी ओवर के लिए। एक आइकॉन खिलाड़ी अचानक स्पोर्ट्स क्लब बेड़ंकी द्वारा बॉलिंग मार्क पर उन्हें प्राचारण किया गया आखिरी ओवर के लिए। बापू लोंडे ऑन स्ट्राइक, इस बार स्विच हिट करने का प्रयास था, इस बार गलत निर्णय लिया, शॉट सिलेक्शन थोड़ा सा गलत यहां पर साबित ठहरता हुआ, टाइमिंग कर नहीं पाए गेंद को, बैट तो जरूर घुमाया था लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, सीधे गेंद गुजरती हुई विकेटकीपर की दस्तानों में, जहां पर विकेटकीपर की भूमिका में संदीप मेटकरी बिंदी गेंद के साथ इस ओवर की शुरुआत। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए बॉलिंग मार्क पर श्रीकांत खोत आखिरी ओवर यानी कि 5वां ओवर लेकर आए, वैयक्तिक पहला और टीम के लिए 5वां ओवर। इस बार फुलर लेन की बॉल बैट के रडार में मिली है, सीधे हाथों से खेला, लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात, लेकिन 2 फील्डर के बीच में से गुजरती हुई गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन के बाहर, चौका। गोलंदाजीच्या माध्यमातून आपण शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला प्राचारण केलं गेलेलं पाहिलं, आणि त्याच्या गोलंदाजीवर मात्र बापू लोंडेने हल्ला चढवलाय। या वेळेला चांगलं टायमिंग करतायत, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवला गेलाय, फिल्डर मात्र चेंडूला अडवण्यासाठी धावतात, तोपर्यंत या शर्यतीत मात्र विजयी ठरतोय तो मात्र चेंडू जातोय सीमा पार, 4 धावांसाठी खणखणीत चौकार या वेळेला आमदार चषक 2022 मधला बापू डीजे। चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, बापू लोंडे मैदानाच्या चारही बाजूला फटके खेळलेत, या वेळेला सुद्धा स्टेप आउट होऊन वाईडिश लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू पाठवलाय, फिल्डर उपस्थित, एक सिंगल धाव घेतली, दुसऱ्याचा कोणताही प्रयत्न नाहीये। अगदी आक्रमकतेने बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज या मॅच मध्ये आपल्याला इनिंग मधून पाहायला मिळाले। एका बाजूला मात्र शाहरुख जो आयकॉन खेळाडू म्हणून संघामध्ये दाखल झालाय, तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्या संघासाठी फलंदाजी करताना बापू लोंडे यांना आपण बघत आहोत। अचानक मित्रमंडळ बोरगाव या संघाचा मात्र नाणेफेकीचा कौल जो आहे तो आपण पूर्ण करणार आहोत। आता मात्र चेंडू काही शिल्लक राहिलेले आहेत इनिंग मधले, त्यानंतर आपण पुढील मॅचच्या टॉस कडे वळणार आहोत। अचानक मित्रमंडळ बोरगाव विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोली टी या दोन संघांमध्ये या नंतरचा सामना असेल, आणि दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपण पोहोचायचंय आणि पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे। हा टॉस मात्र उडवला जाईल या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय महेश भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते, जे आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत।
तर सन्माननीय महेश भाऊ पाटील यांना मी विनंती करेन की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचंय आणि दोन्ही संघांचे जे संघनायक आहेत अचानक मित्रमंडळ बोरगाव आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोलिटी यांच्यामधल्या पुढील मॅचचा टॉस आपण आपल्या शुभ हस्ते पूर्ण करून घ्यायचा आहे. खरं तर खूप चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी. ते आपल्या सर्वांचे लाडके स्पर्धेचे या प्रमुख आधारस्तंभ म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते म्हणजेच महेश भाऊ पाटील जे आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर महेश भाऊंच्या शुभ हस्ते आपण हा पुढील मॅचचा टॉस पूर्ण करणार आहोत. तरी मी त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घ्यायचा आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी संघाचे संघनायक आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स समोर यायचंय. आपल्या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करून घेतोय. तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत महेश भाऊ पाटील या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ ज्यांच्या शुभ हस्ते हा पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करतोय. तर विनंती असेल करोलिटी संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोटायचे. दरम्यान चालू असलेल्या मॅचकडे आपण लक्ष टाकतोय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. खूप चांगली फलंदाजी झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मधून धावा बनल्या होत्या 67. जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता होती, परंतु या मॅच मध्ये 68 धावा बनवल्यात आणि 69 धावांचं लक्ष्य समोर आहे. ते मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र आपण खूप चांगली बॅटिंग करताना पाहिली. आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाकडून पप्पू लोंढे आणि शाहरुखनं खूप चांगली फलंदाजी केली. अगदी विस्फोटकतेने बॅटिंग करताना पहिल्या 5 ओव्हर मधून एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावा बनवल्यात आणि अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाला आता मात्र 69 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून पुढील मॅचचा टॉस पूर्ण करतोय. ज्या ठिकाणी अचानक मित्रमंडळ बोरगाव आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी या दोन संघांमध्ये या नंतरचा सामना असेल आणि पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय महेश भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते. अचानक मित्रमंडळ बोरगाव संघाकडून जर आपण पाहिलं तर कर्णधार असतील प्रज्योत पाटील, आयकॉन खेळाडू म्हणून लखन सकट याला आपण बघू शकता. अमोल पाटील, सचिन पाटील, रोहित जाधव, सचिन पाटील, संकेत पाटील, सुनील परब, आशिष पाटील, ओमकार काळे, आनंदा सुतार, श्रीनिवास पाटील, श्रीकांत पाटील, आप्पासो पाटील आणि शिवराज शिंदे. त्याचबरोबर त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटी संघाकडून जर आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून एजाज कुरेशीला आपण बघणार आहोत. त्याचबरोबर लारा उर्फ अमोल पाटील याला आपण बघत आहोत. अभिजित कोटारे, त्याचबरोबर मच्छिंद्र पवार, रवी देसाई, विशाल देसाई, सौरभ शेट्टे, शंतनू पाटोळे भैया, अजित पाटील, सुशांत तांदळे, सूरज पाटोळे, एजाज कुरेशी, विनोद हलगरे, त्याचबरोबर किरण शेट्टे आणि नंदू करपे यांना आपण बघणार आहोत त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोलिटी संघाच्या माध्यमातून. आणि मॅचचा टॉस मात्र या ठिकाणी पूर्ण झालाय. अचानक मित्रमंडळ बोरगाव या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय.
बॅटिंग करताना आपण पाहिलं ते आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाला. आता मात्र अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघ फलंदाजी करेल, ज्यांना मात्र 5 ओव्हरमध्ये 69 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. श्रीकांत खोत आणि अजित बनसोडे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जाताना बघतोय. सलामीवीर बॅटर्स म्हणून प्रारंभिक फलंदाज आपण स्ट्राईकवर बघतोय तो श्रीकांत खोत. नॉन स्ट्राईकवर आहे अभिजित बनसोडे. अजित बनसोडे ऍक्च्युली अभिजित बनसोडे, अजित बनसोडे, सुजित बनसोडे असे 3 बनसोडे आणि त्यानंतर अरुण बनसोडे आणि प्रीतम बनसोडे, एकूण 5 बनसोडे आहेत संघामध्ये. बॉलिंग मार्कवरती मात्र वैयक्तिक पहिले षटक घेऊन कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्या. पहिल्या चेंडूवरती मात्र या वेळेला श्रीकांत कोचच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू पाठवला जातोय. 4 धावांसाठी हा खणखणीत आमदार चषक चौकार. चांगली सुरुवात आक्रमकतेने बॅटिंग मात्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, कारण एक मोठं लक्ष समोर आहे. 5 ओव्हरमध्ये मगाशी आपण जर पाहिलात तर 68 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी हार पत्करावी लागली होती ती सनी स्पोर्ट्स कवटे माकाळ संघाला. परंतु या मॅच मध्ये आता मात्र आक्रमकतेनं सुरुवात जरूर केली. चौकारानं सुरुवात झाली. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला आउटसाइड दी ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन. पंच मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी दर्शवतायत. एक अतिरिक्त धाव गोलंदाज कौस्तुभ कांबळे उर्फ गोल्याच्या माध्यमातून या वेळेला खर्च केली जाते. स्ट्राईक वर आपण जर पाहिलं तर मॅन फ्रॉम सोलापूर कुरुडवाडीचा खेळाडू जो आयकॉन खेळाडूच्या स्वरूपात अचानक स्पोर्ट्स क्लब संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो म्हणजे श्रीकांत खोत. आणि त्याच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर अजित बनसोडे नॉन स्ट्राईकवर आहे. या वेळेला मात्र कौस्तुभचा चांगला चेंडू ज्यावर फटका खेळला तो श्रीकांत खोतने एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर तैनात केला गेलाय. एक सिंगल धाव घेतली श्रीकांत आणि अजित बनसोडेच्या जोडीनं. एकेरी धावेनंतर संघाचा धावफलक मात्र 6 धावांवरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक वाईट बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती आता मात्र ही सिंगल धाव येते श्रीकांतच्या बॅटमधून. त्यावेळी लाकूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न इनसाइड एज घेऊन मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूच्या हातामध्ये जाताना चेंडू पाहायला मिळतोय. चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी श्रीकांत खोत कुठेतरी करत होते. अजित बनसोडेनं मात्र त्यांना थांबवलं, निर्धाव चेंडू जाऊ दिला. या वेळेला घाई करण्याची कोणती गरज त्यांना वाटत नाहीये, कारण 69 धावांचा पाठलाग जरी करायचा असला तरी पहिल्या 2 चेंडूंवरती खूप चांगले फटके आलेत, खूप चांगल्या धावा आलेत. 3 चेंडू पूर्ण झालेत. आता मात्र धावसंख्या आहे ती 6 धावांवरती. 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र धावफलक सजवावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलात तर षटकाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4था चेंडू या वेळेला मात्र चुकीचा फटका जरूर खेळला होता. हलक्या हाताने कुठेतरी लॉफ्ट केलं गेलं होतं चेंडूला, मिस टाइम फटका, ज्यावर मात्र मिड ऑफच्या खेळाडूने चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली ती कौस्तुभ कांबळे आणि श्रीकांत खोतने. या वेळेला खूप चांगला स्वीप, घुटना टेक, तमाशा देख, वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत ऐसा है कौन यहाँ मुझसे. मास्टर खूप चांगलं एक्झिक्युशन यानंतर आपण पाहिलात तर श्रीकांत खोतच्या फटक्यावर आपण पाहतोय अगदी फुलर लेनचा बॅट मध्ये आलेला संपर्क आपण पाहिला, ज्यावर एक पाऊल पुढे टाकलं, फ्रंट फुटवर आले, बैठक फटका खेळला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनचे चेंडू बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी हा चौकार मिळवलाय श्रीकांत खोत. यावेळेला फुल टॉस आणि या फुल टॉसला सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय.
फटकेबाजी श्रीकांतच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. का मला आयकॉन खेळाडू म्हणून अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघामधून संधी दिली जाते, त्याचं मात्र जिवंत उदाहरण तो या ठिकाणी या मॅच मधून सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं धावफलक जर आपण पाहिलात तर 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल धावा 1 वाईट बॉल अशा पद्धतीने मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आलेत. कौस्तुभ कांबळेच्या गोलंदाजीवरती आपण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जर पाहिला तर पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला, त्यानंतर वाईट बॉल त्याने हाताला 1 सिंगल धाव घेतली गेली, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, 5वा चेंडू मात्र जर आपण पाहिला तर 1 सिंगल धाव आणि त्यानंतर मात्र 1 चौकार आणि षटकार येतोय तो श्रीकांत खोतच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी 1 षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 17 धावा. यानंतर आपण सामना बघणार आहोत तो अचानक मित्रमंडळ बोरगाव विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करोली टी यांच्यामध्ये. इजाज कुरेशीला त्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये बघणार आहोत. आज सकाळच्या सत्रामध्ये दादांच्या शुभ हस्ते आपण इजाजचा सत्कार सुद्धा केला. खरं तर आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड भारताच्या बाहेरही आखाती देशांमध्ये जाऊन सुद्धा खेळताना आपण त्याला पाहिलं आणि आपल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव मात्र त्याने प्रसिद्ध केलं. नक्कीच नावलौकिक करताना आपण इजाज कुरेशीला पाहतो. त्याचा हा केलेला सत्कार आणि नंतरच्या मॅच मध्ये मात्र खेळताना त्याला आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन बापू लोंढे बॉलिंग मार्कवरती येतोय पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल या वेळेला मात्र खूप चांगला फटका फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी या वेळेला चौकार मात्र संघाच्या धावसंख्येला कुठेतरी कलाटणी देतोय. 4 धावा घर पुढे घेऊन चाललाय. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बापू लोंढे याचं मात्र हे पहिलं वैयक्तिक षटक आणि मग संघासाठीचं दुसरं षटक तो हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती अजित बनसोडेनं मात्र चौकार ठोकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार अशी मात्र ही आक्रमक सुरुवात या इनिंगची होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं मात्र फलंदाज बॅटिंग करत राहिले तर मात्र हे 69 धावांचं लक्ष मात्र आता छोटं वाटू लागलेलं आहे. प्रारंभिक 2 फलंदाज ज्यामध्ये श्रीकांत खोत आणि अजित बनसोडे यांना आपण बघतोय. अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाकडून सलामीवीर फलंदाज मधून त्यांना मैदानाच्या आतमध्ये गेलेलं पाहिलं. आक्रमकतेनं पहिल्या ओव्हर मधून 17 धावा त्याने जमवल्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला तो बापू लोंढेच्या गोलंदाजीवरती आणि त्यानंतर मात्र धावफलक 21 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेला चांगला सन्मान दिला. मेरिटवरती क्रिकेट खेळतायत. चांगलं कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सादर करताना पाहायला मिळतात अजित बनसोडे आणि श्रीकांत खोत. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, हे क्रिकेटचं सूत्र आणि त्या सूत्राप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. ती श्रीकांत आणि अजितच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली. या वेळेला धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉलवर धावा घेण्याचा निश्चय करूनच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरले ते 2 फलंदाज. एका बाजूने मात्र श्रीकांत खोतनं मागील ओव्हरमध्ये शेवटच्या 2 चेंडूंवरती हल्ले चढवले. खूप चांगलं एक्झिक्युशन फटक्यामध्ये त्याच्या पाहायला मिळतंय. बॅटिंगचा क्लास त्याच्या खूप चांगला पाहायला मिळतोय. अगदी क्लासिकल असे स्ट्रोक त्याने दाखवले, ज्यावर मात्र एक घुटनाटेक फटका आपण पाहिला. स्वीप केलेला चेंडू ज्यावर मात्र चौकार आणि त्यानंतर फुलटॉस बॉलवरती षटकार. यावेळेला फ्रंट फुटवर येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करत होते. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण चेंडूला प्राप्त होताना पाहायला मिळतंय. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक शाहरुखच्या हातामध्ये. या ओव्हर मधला हा पहिला निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 3 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहे. त्या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम फटका हवेमध्ये आहे. उंची चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल परंतु चेंडू मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. फिल्डर नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडलाय. फिल्डरच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत श्रीकांत खोत आणि अजित बनसोडेच्या जोडीकडून मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव चेंडू हवेमध्ये असतानाच वेगानं पूर्ण केली होती आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूनं थोडंसं दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्याच्या मागे धावला, चेंडूला अडवलं, चेंडूची फेक केली. तोपर्यंत दुसरी धाव तुझा अगदी सहजतेने या ठिकाणी 2 फलंदाज पूर्ण करतायत. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स 6 धावांसाठी कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार फरार. मिळतील धावा 6 आणि येतोय खणखणीत आमदार चषक षटकार.
एक दमदार नेतृत्व सन्माननीय रोहित दादा धावा गोलंदाज बापू लोंढेने खर्च केल्यात. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 34 धावा बिनगडी बाद. बहुत ही आक्रामकता से यहाँ पर शुरुआत करते हुए दोनों बल्लेबाज, एक तरफ अगर देखा जाए तो श्रीकांत खोत और दूसरी तरफ अजित बनसोड़े. श्रीकांत खोत द्वारा बहुत ही अच्छी बल्लेबाजी, यहाँ पर 2 छक्के 3 चौके और 1 सिंगल. इसी प्रकार 2 ओवर की समाप्ति हुई है. पहले ओवर से 17 रन, दूसरे ओवर से भी 17 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर जो ओवर जाकर पहुंचता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के 34 रनों पर लक्ष्य का पीछा करना है. सामने है 69 रनों का टारगेट. आधा स्कोर यहां पर पूरा कर चुके हैं. बचे हुए 18 गेंदों में 35 रनों की आवश्यकता होगी इस मैच को जीतने के लिए. इसी प्रकार बल्लेबाजी करते रहनी होगी, आक्रामकता से यहां पर बल्लेबाजी करनी होगी, जो कि अभी तक बहुत ही अच्छी तरीके से बल्लेबाजी की श्रीकांत खोत और अजित बनसोड़े ने. इक्के दुक्के के साथ चौके छक्कों की साथ यहां पर स्कोर कार्ड को मिली. हर बॉल पर रन लेने की यहां पर कोशिश करते हुए, प्रयास करते हुए दोनों बल्लेबाज. एक आक्रामक बैटिंग श्रीकांत खोत के क्लासिकल स्ट्रोक्स हमने देखे. उसी के साथ दूसरी तरफ से अजित बनसोड़े जो कि श्रीकांत को अच्छी साथ देते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद यहां पर टीम का स्कोर जो वो 34 रनों पर जाकर पहुंचा है. बचे हुए 18 गेंदों में और 35 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए. और आर्मी सर्विसेज कुश्तीपटु विलास जी माने जी की ओर से श्रीकांत खोत इनके लिए 200 रुपए का नगद राशि का इनाम आया है. आर्मी सर्व्हिसेस कुस्तीपटू विलासजी माने यांच्याकडून श्रीकांत खोत यांना 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. थोडंसं वेळेचं बंधन आपण या ठिकाणी आहे. निर्धारित वेळेमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करण्याची विनंती. मध्ये जो वेळ आपण वाया घालवताय तो वाया घालवू नका, कारण आधीच स्पर्धा विलंब झालाय सुरू करत असताना. त्यामुळे वेळेचं थोडंसं बंधन असेल. आपल्याला आज दिवसभरामध्ये 7 मॅचेस पूर्ण करायचे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच संजय मल्होत्रा यांच्याकडून. नवीन ओव्हरची सुरुवात करतायत सुदर्शन. चेंडू हाताळला गेला होता. सुदर्शनच्या माध्यमातून चेंडूला फेस करत होते अजित बनसोडे. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघून गेला. टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच त्या ठिकाणी दर्शवतायत. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. धावफलकावरती धावा असतील त्या 35 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. 2 ओव्हरची समाप्ती, तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. त्या ठिकाणी मात्र पहिल्याच चेंडूवरती सुदर्शनच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतील. ज्या वेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या खेळाडूला आत बोलवले 30 यार्ड सर्कलच्या. आणि त्यानंतर मात्र डीप मिड विकेट मध्ये जर आपण पाहिलं तर शाहरुख स्वतः उपस्थित आहे आयकॉन खेळाडूच्या स्वरूपात. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू आतमध्ये आहे. या वेळेला मात्र एक खूप चांगला लॉफ्टेड केलेला फटका आपण पाहतोय. 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र त्यावर गॅदर करतायत. खूप चांगली फिल्डिंग. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन वरती. एक सिंगल रन घेतली जाते. एकेरी धावेसोबत धावफलक पुढे सरकते ते 36 धावा. 69 धावांचा एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 67 धावा बनवल्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये 68 धावांचं लक्ष्य होतं ते सनी स्पोर्ट्स कवटे माकाळ संघासमोर. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र पहिल्या इनिंग मध्ये 68 धावा बनवल्या आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघाने. आणि विजयासाठी मात्र अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाला 69 धावांचं लक्ष्य आहे. श्रीकांत खोत खूप चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करतायत. शॉर्ट फाईन लेग मध्ये या वेळेला फिल्डर उपस्थित. एक सिंगल धाव घेतली जाते ती श्रीकांतच्या माध्यमातून. स्ट्राइक रोटेट केली. या वेळेला स्ट्राइकवर असेल अजित बनसोडे.
दैदिप्यमान देखणी दिमागदार अशी स्पर्धा एसपी ग्रुपच्या माध्यमातून आज मात्र कवटे महाकाळच्या या महाकाली साखर कारखान्याच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन. एकूण 5 दिवसाची स्पर्धा, 32 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आजच्या दिवसामध्ये एकूण 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, ज्यापैकी 2 संघांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला अंगापासून दूर एक वाईडिश यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सुदर्शनने. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, बापू लोंढेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय, ज्या ठिकाणी मात्र पंच एक फेअर डिलिव्हरी जरूर घोषित. बरेचसे पुरस्कर्ते, बरेचसे बक्षीसदाते मैदानाच्या चारही बाजूला आपण बाउंड्री लाईन वरती जे बॅनर्स बघतोय, या सर्वांचं मात्र या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य, खूप चांगलं मार्गदर्शन, ज्यामध्ये महाकाली फॅब्रिकेशन्स, मंगलज्योत एंटरप्राइजेस, त्याचबरोबर लिओपोल्ड, महाराजा फास्ट फूड, MK जनरल स्टोअर्स, साध मंडप अँड डेकोरेटरचं एक विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. हॉटेल रानमळा यांचंही खूप चांगलं सहकार्य, एस्क्वेअर्स, आदित्य सर्व्हिस स्टील टिंबर, महाकाली मोबाईल शॉपी, त्याचबरोबर समोर आपल्याला काही बॅनर्स पाहायला मिळत आहेत. AP मोबाईल शॉपीचं खूप चांगलं सहकार्य, भारती एंटरप्राइजेस, त्याचबरोबर गोमटेश टॉबॅको सेंटर, शिवकृपा मशिनरी, पिनू चहा यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्याचबरोबर महाराजा फास्ट फूड, सफा पान पॉइंट, प्राईम फार्म्स, ॲटको रोडवेज, गोमटेश टॉबॅको सेंटर, पुन्हा एकदा एक बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. असे बरेचसे सहकारी आहेत, बरेचसे पुरस्कर्ते आहेत या स्पर्धेच्या पाठीमागे, ज्यांनी मात्र या स्पर्धेला सहकार्य केलं. त्या सर्वांचं आपण मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया. चांगली स्पर्धा बऱ्याच वेळानंतर महाकाली साखर कारखान्याच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एक दैदिप्यमान देखणं आणि दिमागदार आयोजन. या वेळेला खूप चांगला फटका, टायमिंग केलं गेलंय, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि हा षटकार श्रीकांत कोचच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सोलापूर कुरुडवाडी. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स, खूप चांगले एक्झिक्युटिव्ह फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या वेल एक्झिक्युटेड फटक्यासोबत संघाचं धावफलक मात्र जाऊन पोहोचता येते आता मात्र 49 धावांवरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 49 धावा बनले आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाचं धावफलक बिनगडी बाद 49. उर्वरित आता मात्र 2 ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. खूप चांगला पाठलाग सुरू आहे, आक्रमकतेने बॅटिंग करतायत आणि वेल एक्झिक्युटेड फटके आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः आपण श्रीकांत खोतच्या फलंदाजीकडे जर पाहिलं, दुसऱ्या बाजूने मात्र त्याला चांगली साथ देतोय तो अजित बनसोडे. पहिले षटक हाताळलं ते कौस्तुभ कांबळे उर्फ गोले याने, त्याने मात्र 17 धावा खर्च केल्या. बापू लोंढेने मात्र दुसऱ्या ओव्हर मधून 17 धावा खर्च केल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या होती ती 34 आणि या ओव्हर मधून मला वाटतं आता आलेल्या 15 धावा आणि संघाचं धावफलक 49 धावांवरती. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती मात्र वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय बापू लोंढे पुन्हा एकदा. अप टू द मार्क, पंचांच्या डाव्या बाजूने हायवे एंड कडून गोलंदाजी करेल, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर आहे मात्र अजित बनसोडे. या वेळेला थोडंसं पदल आली ते चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा खूप बाहेर निघून झालाय चेंडू. पंच मात्र त्याला वाईड बॉल घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव येताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती बापू लोंढेच्या गोलंदाजीतून. एकेरी धावेनं मात्र धावफलक आपल्या धावफलकावर 50 धावा म्हणजे अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. ते अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी संघाचं नाबाद या ठिकाणी 50 धावा. खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली या ठिकाणी. 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. अजित बनसोडे आणि श्रीकांत खोत खूप चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले. अगदी आक्रमकतेने सुरुवात केली. पहिल्या 2 ओव्हर मधून 17, तिसऱ्या ओव्हर मधून 15 अशा धाव पद्धतीने मात्र धावा बनवल्या. 3 ओव्हर नंतर 49 धावफलकावर धावा होत्या. 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वाईट बॉल हाताळला आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू येतोय गोलंदाज बापू लोंढेकडून. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडूंच्या मधून हा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता.
यावेळेला शॉट थर्डमॅनचा खेळाडू मात्र चेंडूला अडवण्यासाठी धावतोय, चेंडूला अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली गेली ती अजित बनसोडे आणि श्रीकांत खोत यांच्या जोडीकडून. खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर एकही विकेट गोलंदाजांना पटकावण्यामध्ये यश आलेलं नाहीये. धावसंख्या आहे ती 50च्या पलीकडे 51 धावांवरती. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामधून मिसफिल्ड या ठिकाणी होत आहे आणि परिणामी मात्र अलॉंग विथ द कार्पेट हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. तर श्रीकांत खोत आणि अजित बनसोडे हे नाबाद 69 धावांचं लक्ष्य पार पाडतील की काय? 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र फ्रंट फुटवर येऊन फुलटॉस बनवलं चेंडूला. बॅटवर घेतायत, लॉंग ऑन मध्ये फटका खेळलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. तोपर्यंत चांगला थ्रो या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय बापू लोंढेच्या हातामध्ये. एक सिंगल धावेवर समाधानी राहतील. यावेळेला अजित बनसोडेने माघारी परतावून लावलं ते श्रीकांत खोतला. धावसंख्या झाली 56. 13 धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. या ओव्हर मधले 4 चेंडू पूर्ण होत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर एक ओव्हर शिल्लक असेल. एकूण 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. सुरेख बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. श्रीकांत खोत आणि त्याच्या जोडीला अजित बनसोडे. एकेरी दुहेरी धावा घेतल्या. चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी केली. व्हेरी वेल एक्झिक्युटेड फटके. आता मात्र शेवटचा एक चेंडू या ओव्हर मधला शिल्लक राहिलाय, ज्यावर बॉलिंग मार्कर बापू लोंढे श्रीकांत खोतसाठी मात्र गोलंदाजी करेल. या वेळेला जाऊन दिलं चेंडूला विकेट किपरच्या दिशेने, कारण हा वाईट बॉल या ठिकाणी नक्कीच पंच घोषित करतायत. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर या ठिकाणी पिचिंग केलेला बॉल सरळ निघतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलात तर आयकॉन खेळू शाहरुख आहे त्या ठिकाणी. एक अतिरिक्त धाव येते या चेंडूवरती. धाव फलक मात्र एकेरी धावेनं पुढे सरकतंय. धावफलकावर धावा आहेत त्या 58. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आता मात्र असेल. या वेळेला फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती एक कडक कडकडीत प्रहार आहे, परंतु चेंडूवरती अर्धवट मनानं हा फटका केला श्रीकांत खोतने. या वेळेला मात्र चुकी घडते आणि चुकीला मग माफी नाही. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय श्रीकांत खोतचा खेळ. पहिला झटका, पहिल्या विकेटचा पतन आणि जसा हा विकेट पडेल जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया. केला होता. अर्धवट मनानं मात्र थोडीशी ताकद कमी पडली. अगदी बाउंड्री लाईनवर पोहोचला. फिल्डर चेंडू खाली होता, परंतु थोडीशी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये. त्यामुळे आता मात्र श्रीकांत खोतची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. झेलबाद होतोय आणि मग पहिला झटका लागल्यानंतर नवीन फलंदाज संदीप मेटकरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसतोय. जोडीला असेल मात्र अजित बनसोडे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आता मात्र मॅच जिंकण्यासाठी. अचानक मित्रमंडळ बेळंकी संघाला. आता मात्र या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आहे, एक वेगळी मजा, एक वेगळं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण 6 चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे.
एका रंगतदार स्थितीमध्ये आलेली ही मॅच आपण बघतोय. पहिली मॅच जी आहे ती आपण पाहिल्यात तर अगदी एकतर्फी झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये एक वेगळी रंगत आपल्याला बघायला मिळते, एक वेगळी चुरस आपल्याला बघायला मिळते. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती येतोय महेश लोंढे उर्फ बाबू. 7 चेंडू 11 धावा. अजित बनसोडेसाठी पहिला चेंडू, यावेळेला फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर उपस्थित. जबरदस्त कॅच, आउटस्टँडिंग फिल्डिंग. महत्वाच्या क्षणाला यावेळेला मात्र विकेट पटकावली जाते. सलामीचे 2 फलंदाज जे सेट अमोल गडदरे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप मेटकरी आणि अमोल गडदरे असे 2 फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं तर महेश आणि महेशच्या पहिल्या चेंडूवरती मिळवली गेली विकेट. मॅच मध्ये आता मात्र टर्निंग पॉइंट, कुठेतरी एक ट्विस्ट करण्याचा प्रयत्न, या मॅचला आणखीन रंगतदार स्थितीमध्ये नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. फुलटॉस बॉल मिळाला होता. अर्धवट मनानं पुन्हा एकदा फटका खेळला तो फलंदाज अजित बनसोडेनं. एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती मात्र खूपच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी स्वतः पडले परंतु चेंडू हातातून जमिनीवर पडू दिलेला नाहीये. चांगली कॅच त्या ठिकाणी आणि विकेट मात्र येते ती या झेल सोबत अजित बनसोडेची. अमोल गडदरे उर्वरित या ठिकाणी आपण बघितलं तर 5 चेंडूंचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि 5 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळेला पुन्हा एकदा फिल्डर चेंडू खाली आहे. अमोल गडदरेचा सुद्धा पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय अमोल गडदरेचा खेळ. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक 2 कॅचेस, 2 विकेट पटकावलेत गोलंदाज महेशने. एक अमोल बाद झालाय, मैदानाच्या बाहेर येतोय. एक अमोलच्या जागेवरती मैदानाच्या आत चाललाय. अमोल गडदरे बाद झालाय. आता मात्र फलंदाजीसाठी अमोल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये जातोय. अगदी स्टेप आउट होऊन खेळलेला फटका होता. वाडीश लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर तैनात. खूप चांगलं कॅच त्या ठिकाणी पुन्हा एकदा. स्ट्राईकवर अमोल वाघमारे येतील. नॉन स्ट्राईकवर असतील संदीप मेटकरी. 2 चेंडूंवरती 2 विकेट मात्र महेशने पटकावलेत. 4 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. 4 चेंडूंवरती 11 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू घेऊन स्ट्राईकवर असतील मात्र अमोल वाघमारे, नवीन फलंदाज. लास्ट 4 बॉल्स टू गो एंड मोर 11 रन्स टू विन. 4 गेंदों में 11 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. चांगली गोलंदाजी सादर केली आहे पहिल्या 2 चेंडूवरती तरी. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने मात्र पुढील 4 चेंडू हाताळतील. यावेळेला मात्र एक तेज तर्रार बॉल, थोडासा वेग वाढवलाय. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला अमोल वाघमारेनं. पहिल्या 4 ओव्हरमध्ये तर खूप चांगली फलंदाजी केली श्रीकांत खोत आणि अजित बनसोडेनं. त्याच्यासाठी वैयक्तिक रोख रकमेचं पारितोषिक सुद्धा या ठिकाणी आलं होतं. परंतु शेवटच्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना 2 सलामीवीर फलंदाज जे इनफॉर्म फलंदाज होते, जे सेट बॅट्समन होते, ते आउट होऊन माघारी परतल्यानंतर 2 नवीन फलंदाजांना संधी ज्या ठिकाणी मिळाली. यावेळेला बॅटची कडा घेत मात्र चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार अमोल वाघमारेच्या बॅटमधून. परंतु जसे 2 षटक पहिल्या सुरुवातीची आपण पाहिली, कौस्तुभ कांबळेच्या गोलंदाजीवरती 17 धावा आल्या. त्यानंतर बापू लोंढेच्या गोलंदाजीवरती 17 धावा आल्या. तिसरं षटक सुदर्शननं हाताळलं, त्यावर 13 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र 4थ्या ओव्हरमध्ये बापू लोंढेने अवघ्या 9 धावा खर्च केल्या. परंतु हे शेवटचं षटक जे एक महत्वाचं षटक होतं, जी डेथ ओव्हर आहे, ज्यामध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची गरज होती, त्यामध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती महेशनं मात्र 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिसरा चेंडू निर्धाव आणि 4थ्या चेंडूवरती चौकार येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. 1 षटकार 1 चौकार गरजेचा आहे. यावेळेला स्विंग अँड मिस होईल.
काय घडेल काय बिघडेल, कंपल्सरी चेस करायचा ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे एक चेंडू आणि 7 धावा आपल्याला कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आपण आता मात्र या शेवटच्या बॉलवर षटकार जरी टोकलत तरी मात्र गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये विजेता ठरणार आहे. आणि हा बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु चौकार जरी आला किंवा षटकार जरी आला असता तरी या मॅच मध्ये विजेता संघ ठरणार होता तो आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव. या मॅच मध्ये विजेता ठरतोय श्रीकांत खोत आणि अजित बनसोडेची खूप चांगली सुरुवात, परंतु त्यानंतर 6 चेंडूंवर 11 धावा बनवण्यामध्ये अपयशी ठरले ते फलंदाज. आणि यावेळेला या मॅचचा विजेता राहिलाय तो आर्यन स्पोर्ट्स हिंगणगाव संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि अचानक स्पोर्ट्स क्लब बेळंकी या संघाचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. पावल्या वेळात आपण जाऊया, तोपर्यंत डीजे मास्टर कडे ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, खरं तर धावसंख्या खूप चांगली बनली, परंतु शेवटच्या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना महेशने जी गोलंदाजी केली आहे, अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती चौकार जरूर आला, परंतु सुरुवातीचे जे 2 चेंडू होते ते महत्वाचे होते, ज्यावर त्याने 2 विकेट पटकावले आणि 6 चेंडूंमध्ये 11 धावा पूर्ण होऊन दिल्या नाहीत. त्याबद्दल या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्ही जाहीर करतोय ते शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या महेशला. महेश, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचं आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत सन्माननीय ईसा सावनूरकर यांच्या शुभ हस्ते. तर सन्माननीय ईसा सावनूरकर सरांना मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मधून गोलंदाज महेशला या ठिकाणी सन्मानित करायचंय. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गोलंदाज महेश, ज्याने मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज मात्र या मॅच मध्ये पूर्ण होऊन दिलेली नाहीयेत. 11 धावा डिफेंड केल्या, 2 विकेट पटकावले, 8 धावा अवघ्या खर्च केल्या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय सन्माननीय ईसा सावनूरकर यांच्या शुभ हस्ते. आपण सन्मानित करतोय गोलंदाज महेश याला. वेल डन, वेल